तर नमस्कार सगळ्यांना, काजल लोखंडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर खूप दिवसातून ब्लॉग काढते, तर सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। बघा आज सकाळी किती राडा उठलेला आहे आणि मोबाईल धरायला पण कोण नाही, त्यामुळं माझं इकडलं ऊन इकडं पडत होतं बघा, चांगलं दिसत नव्हतं। बघा मटकीची उसळ केले, चपात्या केले तर, आणि हे आमच्या शेळीचं दूध, आम्ही शेळीचं दूध वापरतो। बघा शेळीचं दूध काढले, तापवले आणि हे मिरचू करायचे, पिलीचा डबा भरलाय, मटकीची भाजी आणि चपाती। आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलंच होतं। तर आमच्या शेळीला बोकड झाले बघा एक, आणि आता शेळ्या रानात बांधायला जायचं, गाई बांधायचे, किती उशीर होतोय बघा। आणि पिलू अभ्यास पण करत नाहीये। आणि आजचा व्हिडिओ काढण्याचा मेन मुद्दा, तर सगळ्या बहिणींना माझा नमस्कार। मला मोबाईल ठेवला एक मिनिट। तर सगळ्या बहिणींना भावांना माझा नमस्कार। आणि तुम्हाला तर माहिती माझं अगोदर कपड्याचं दुकान होतं, आणि कपड्याचं दुकान मी बंद का केलं तर खूप लोकांनी माझी उधारी बुडवली। म्हणजे खूप बायकांनी माझे पैसे दिले नाहीत। तर मला सगळ्यांना एकच सांगायचंय, तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय की आम्ही जो काम करतो, जे टेलरचं काम करते, मी ब्लाऊज शिवते, साड्या पिको फॉल करते, किंवा मी कपडे आणत होते, 20-30 हजाराचा माल आणत होते, तर तो आम्ही घरच्या ह्याच्यातून आणलेला असतो। 5,000 2,000 असे सगळे कामाचे पैसे गोळा करून आम्ही तो माल भरलेला असतो। तुम्हाला पण आमच्या लेकरांचा, म्हणजे आम्ही एवढ्या गरिबीतून एवढं काय करतोय, आणि तुम्ही लोकांनी जर आमचे असे पैसे बुडवले तर आम्ही करायचं काय? आणि तुम्ही सावकारासारखं आमच्यातून येऊन कपडे नेणार, कपडे नेताना गोड गोड बोलून नेणार, आणि नंतर आम्ही भिकाऱ्यासारखे आमचे पैसे तुम्हाला मागायचे का? तर असं करू नका, कोणीच करू नका कोणासोबत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आणि खरंच मनापासून मी तुमच्या सगळ्यांची मला मनापासून आभार मानावं वाटतात, कारण की काही लोक असे पण आहेत त्या दुनियेत की खरंच म्हणजे आता देतो म्हणलं की देतात कपड्या, आणि कपड्या दुकानदाराला किंवा कुठल्याच दुकानदाराला असं तुम्ही छळू नका, किंवा असं तुम्ही त्यांचे पैसे नका बुडवू। तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे त्यातून। त्यांना जे 4 पैसे भेटत असतात ना, तेच तुम्ही बुडवले तर त्यांनी काय करायचं? खूप वाईट वाटतं ही गोष्ट सांगताना। माझे 2-3 बायकांनी पैसे बुडवलेत, तर असं खरंच करू नका। आणि त्यांनी माझे पटकन पैसे द्यावं मला एवढंच वाटतं, कारण की मी खूप गरिबीतून, तुम्ही तर माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघता, खूप गरिबीतून, आणि माझ्या घरातले पैसे हे नाही करत आहे मी माझी शिलाई, ब्लाऊजची शिलाई किंवा पिको फॉल केलेले साड्या, हे पैसे गोळा करून मी ते कपड्याचा माल भरत होते। तुम्हाला तर माहिती, एक वेळेस मी फक्त 5-5 हजाराचाच माल घेऊन आले, फक्त ब्लाऊज पीसेस घेऊन आले। त्यामागं माझं काहीतरी कारण असेल ना। तर माझ्या छोट्या मुलांना मी काम करायला होते, तर मी ह्याच्यासाठी माझ्या मुलांना काम करायला हवत नाहीये। आम्ही शेतात काम करायचं, एवढे पैसे सगळे गोळा करून माल भरायचा, आणि तुम्ही लोकांनी असे पैसे बुडवायचे, म्हणजे तुम्हाला थोडं तरी म्हणजे काहीतरी वाटलं पाहिजे। आज माझी मशीन बिघडली, तर आज मला ती नीट करायला सुद्धा पैसे नाहीत, तर लोकांनी असं नाही करायला पाहिजे। आज मी एक 2 महिने झालं मशीनवर बसलेले नाहीये, का तर माझी मशीन खूप आवाज देते, आणि त्याला जर नीट करायला नेलं ना तर कमीत कमी 1,500-2 हजार रुपये लागतील। 1,500-2 हजार रुपये आणायचे कुठून? एका बाईने जर 2,500-3 हजार रुपये बुडवले तर आपण काय करायचं काय? तर असं करू नका। तुम्हाला हे करून काय भेटणार आहे मला सांगा? काय भेटणार आहे? तुम्हाला देणं होत नाहीत ना जास्त पैसे, तर तुम्ही नेताच कशाला ना? कशाला नेता दुसऱ्यांच्यातनं कपडे, जिथं तुम्हाला म्हणजे थुकू पण देत नाहीत, बाहेर उभारू सुद्धा देत नाहीत। मोठ्या काचेच्या दुकानात जाता, तिथं तुम्हाला पैसे दिल्याशिवाय आतमध्ये घेतात का? किंवा पैसे दिल्याशिवाय बाहेर येऊ देतात का? काय चाललंय हे तुम्हाला पटेल तसं करा। मला तर हे अजिबात आवडलेलं नाही। माझं 4-5 बायकांनी पैसे बुडवलेत, आणि माझी सगळ्या त्या बायांना एवढीच रिक्वेस्ट आहे की माझं पैसे बुडवून तुमचं कधीच चांगलं होणार नाही। मी काय असं कुणाला वाईट शिव्या सराफ देत नाहीये, पण मला त्यांना एवढंच सांगायचं, माझे पैसे बुडवू नका, कारण की मी घरचं काम करून, सगळी कामं करून, माझ्या शेळ्या, घरच्या गायी सगळं बघून मी ते काम करून हा कपड्याचा माल भरला होता। तो जर माझा तुम्ही दिला नाही तर मी काय करणार आहे ना? असं प्लीज करू नका। अशी वेळ कोणावरच येऊ नये जी माझ्यावर आले। आणि माझं म्हणजे काही दुकानदारांना एकच नम्रतेची विनंती आहे, जर तुम्ही कुणाला उधार देत असाल ना, अजिबात देऊ नका। ते नेताना इतकं गोड गोड बोलतात, आणि पैसे देताना ना भिकाऱ्यासारखे, मला आठवड्याला त्या बायकांच्या दारात मागायला जावं लागतात पैसे, भिकाऱ्यासारखे। जे मी माझे पैसे, म्हणजे त्यांनी स्वतः येऊन घरी मानाने तो माल नेलेला असतो किंवा ते कपडे नेलेले असतात, आणि आपण त्यांना घरी ते कपडे न्यायला आपल्या घरी येतात, आपण नाही त्यांच्या घरी जात द्यायला। आणि परत पैसे मागायला कसं आपण त्यांच्या आठवड्याला घरी जायचं किंवा 4 दिवसाला घरी जायचं?
कॅमेरा धरायलाच येत नाही, पडत होता. तर हे मला अजिबात बरोबर वाटत नाही. आणि ज्या बायकांनी माझे पैसे बुडवले आहेत ना, त्या बायकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर त्या बायकांना जास्तीत जास्त लोकांनी त्या बायांना म्हणजे शेअर करा माझा व्हिडिओ. आणि असं कुणावरच वेळ येऊ नये, कारण की घरचे काम करत असतात, आम्ही काम करत असतो, त्यातूनच आम्ही ते कपड्यांचा माल भरलेला असतो. तर तुम्ही असं नाही करायला पाहिजे. आणि पाडून मागणे ह्यासाठी मी माझं दुकान बंद केलेलं आहे, माझं कपड्याचं दुकान बंद केलेलं आहे. अशी जर उधारी बुडवायला लागली तर आपण करायचं काय? एकतर पाऊस नाहीये, शेळ्यांना हिंडवल्याशिवाय पर्याय नसतो. आणि गायींना पण खायला वैरण नाहीये, वाढ विकत घेतो आम्ही. एवढं सगळं करून आम्ही आमचं घरचं बघून दुकान करत होतो, 4 पैसे त्यातून भेटावं म्हणूनच आम्ही करत होतो ना. तुम्ही कशासाठी काम करता? तुम्हाला कुठून तरी 4 पैसे भेटावे, आम्ही पण त्याच्यासाठीच काम करत होतो ना. तर तुम्ही पण असं नका करू. एखाद्याशी मी चांगलं सांगते, आणि मी काही सोडून पण दिलेत, काही विषय पण सोडून दिलेत. पण काही बायकांनी असं नाही करायला पाहिजे. मी त्यांना पैसे दिले होते, कशासाठी दिले होते? तर आता बघा, मी कशासाठी, मी घरी का राहते की माझ्या शेळ्या आहेत 2. आता त्या दोन्हीही शेळ्यांना एकच बोकड झाले. आता तर कमीत कमी त्यांना 4-5 महिने जरी चांगले सांभाळलं ना, कणिक गहू किंवा काहीतरी चारलं ना, तरी पण 5-6 महिने सांभाळलं तर त्यांना 10-10 हजार येतील. आणि एकच झाले. आता ते माझ्या हातात नाहीये, आता मी त्यांना तर भांडू शकत नाहीये. तर असं असतं प्रत्येकाच्या आपल्या म्हणजे हातातली गोष्ट कधी जात नाही. हे माझं 4 बायकांनी पैसे दिले नाहीत म्हणून मला काहीच वाटत नाही. पण असं करू नये कोणी कोणासोबत, कारण की माणूस धंदा का करतो? त्यातून काहीतरी भेटावं आपल्याला, त्याच्यासाठीच धंदा करतो ना. तर माझं एवढं सांगणं आहे. तुम्ही बघू शकता की बघा हे कसं चालू आहे. हे असं आम्ही करून खातोय. आणि तुम्हाला पण म्हणजे जरा बरं वाटत असेल तर काही नाही प्रॉब्लेम. हो का, द्यायची असेल तर ती तुमची इच्छा, आता देणं किंवा न देणं. आणि माझं सांगायचं कर्तव्य होतं ते मी सांगितले. आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ, दादांनो, बहिणींनो, माझ्या भावांनो, सगळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. माझी एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाहीये. आणि आता मला पुढच्या व्हिडिओत भेटूच आपण. जास्तीत जास्त हा व्हिडिओ किती लोक शेअर करतात आणि किती लोकांपर्यंत जातोय आपण बघूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन तुम्हालाच.